काही दिवसांपूर्वी मी माझ्या एका मित्राकडे गेलो होतो आणि त्याच्या सोसायटीत गेल्यावर मी त्याच्या सोसायटीत खाली माझी दुचाकी पार्क केली आणि वर गेलो त्याच्या घरी. थोड्या वेळाने त्याचा वॉचमन ओरडत आला वरती. मला म्हणाला की तुम्ही चुकीच्या जागी गाडी पार्क केली आहे, म्हणून नो पार्किंगमध्ये केली. मी म्हटलं सोसायटीच्या आत कसलं नो पार्किंग? तर नाही आमच्या सोसायटीत आहे म्हणाला नो पार्किंग. मग म्हटलं तिथे लिहायला नको तसं. तर म्हणाला लिहिलंय ना म्हणाल, तुम्हाला दाखवतो म्हणाला. तर मग मी त्याच्यावर खाली गेलो तर त्यांनी मला दाखवलं, भिंतीवर असं वरती लिहिलं होतं नो पार्किंग आणि खाली मराठीत पण लिहिलं होतं की इथे वाहने पार्क करू नये, असं मराठीत पण लिहिलं होतं. तर मला असा प्रश्न पडला, मग मला हे दिसलं का नाही? मी जेव्हा गाडी लावत होतो तेव्हा मला दिसायला पाहिजे ना ते वरती लिहिलेलं, ते मला का नाही दिसलं तेव्हा? मग माझ्या असं लक्षात आलं की आपल्याला रस्त्यावरती ज्या नो पार्किंगच्या पाट्या लावलेल्या असतात ते बघायची सवय असते. तर असं काही लिहिलेलं असेल तर ते आपल्या पटकन लक्षात येत नाही. पण नो पार्किंगचा तो बोर्ड बघितला, खूण बघितली, पी आणि त्याच्यावर अशी काट मारलेली असते, किंवा आपल्याला P1 P2 चे बोर्ड बघायची सवय असते. तर ते आपल्या डोक्यात फिक्स बसलेलं असतं की ते बोर्ड बघितले की आपल्या लक्षात येते की इथे नो पार्किंग आहे. पण एखाद्या सोसायटीत गेल्यावर तिथे असं भिंतीवर लिहून ठेवलं आहे की इथे वाहने लावू नयेत, आपलं लक्षही जात नाही काय लिहिले कोण जाणे म्हणतात. तर इथे सांगायचा मुद्दा असा की लिहिलेलं पटकन आपल्या लक्षात येत नाही किंवा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. पण एखादी पाटी असेल नो पार्किंगची किंवा स्पीड लिमिटची, तर ती पटकन आपल्या लक्षात येते. त्याचं कारण असं आहे, कुठलीही माहिती किंवा कुठलीही सूचना ही जर चित्ररूपात दाखवलेली असेल तर ती पटकन आपल्या लक्षात येते. तर त्याची आपण काही उदाहरणं आता आपल्या स्क्रीनवर बघणार आहोत, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, इयत्ता 8वीच्या गणिताच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी 8वीमराठी.com ह्या आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या. धन्यवाद. जेव्हा माहिती किंवा सूचना ही चित्ररूपात दाखवली जाते तेव्हा ती अधिक चांगल्या प्रकारे लक्षात राहते. तर इथे हे जे उदाहरण आहे ते कसलं आहे? हा आपल्या मोबाईलचा डिस्प्ले आणि याच्यावर काय दिसतंय ते ही सगळी ॲप्स दिसतात आपल्याला. आणि तुमच्या लक्षात आलं असेल की ही ॲप्स आपल्याला नेहमी चित्ररूपात दाखवतात. त्यामुळे हे व्हॉट्सॲपचं चित्र आपल्या चांगलं लक्षात राहतं, किंवा हे फेसबुकचं चित्र, हे स्काईपचं चित्र, बरोबर आहे. याला आयकन्स म्हणतात, इंग्रजीमध्ये याला आयकन्स म्हणतात. ठीक आहे. आणि ही माहिती आपल्याला चित्ररूपात दाखवल्यामुळे आपल्याला पटकन लक्षात येतं की हे कुठलं ॲप आहे. आपण लिहिलेलं वाचत नाही कधी, आपल्याला नुसत्या चित्रावरून लक्षात येतं. त्याचप्रमाणे एखादं सोशल चॅटचं ॲप असतं, त्याचं हे उदाहरण आहे. तर इथे तुम्हाला दिसतं की प्रत्येकाने काय लावलं आहे इथे? DP, डिस्प्ले पिक्चर किंवा प्रोफाईल पिक्चर, बरोबर आहे. तर ह्या चित्रावरून आपण त्या माणसाला लक्षात ठेवतो, त्याचं नाव नाही बघत. एखाद्याने जर हे चित्र आपलं बदललं तर आपल्याला पटकन त्या माणसाची ती प्रोफाईल सापडत देखील नाही, कारण आपल्याला सवय झालेली असते ते चित्र बघायची. तर चित्ररूपात माहिती दर्शवली की ती पटकन आपल्या लक्षात राहते. त्याचप्रमाणे खाली इथेही ट्रॅफिकची काही चिन्ह आहेत. उजवीकडे वळू नका, हे चिन्ह कसलं आहे? हे चिन्ह आहे रेल्वे गेट. इथे रेल्वे गेट असतं तिथे हे चिन्ह लावलेलं असतं. ठीक आहे. तर हे लक्षात घ्या की जेव्हा माहिती ही चित्ररूपात दाखवली जाते तेव्हा ती पटकन लक्षात येते आणि बराच काळ आपल्या लक्षात पण राहते. ठीक आहे. आता ह्याच्यावरून आपण आलेख म्हणजे काय ते शिकूया. ठीक आहे. जेव्हा सांख्यिक माहिती ही चित्ररूपात दाखवतात तेव्हा त्याला आलेख म्हणतात. आलेखाचा उपयोग काय असतो? तर माहिती लवकर कळते आणि सोप्या पद्धतीने कळते. ठीक आहे. किंवा दोन किंवा अधिक गोष्टींची तुलना करण्यासाठी आलेखाचा उपयोग होतो. म्हणजेच दोन गोष्टींची जर सांख्यिक माहिती दाखवली तुम्हाला तर त्याची तुलना करणं अवघड जातं, पण ती आलेखाच्या स्वरूपात दाखवली तर ती तुलना आपण पटकन करू शकतो. ठीक आहे. म्हणून आलेख वापरतात. तसंच माहितीतील चढ उतार किंवा वाढ किंवा घट हे सुद्धा आलेखावरून लवकर लक्षात येतं. ठीक आहे. तर आलेख म्हणजे काय? तर सांख्यिक माहिती चित्ररूपात दाखवायच्या पद्धतीला आलेख म्हणतात. आणि आलेखाचे अनेक प्रकार आहेत, त्याच्यातले काही प्रकार आपण पुढे बघणार आहोत. ठीक आहे. आता हे एक उदाहरण बघा. इथे काय दिलंय? तर वर्षभरातील तापमानातील बदल दिलेला आहे. ठीक आहे. तर इथे काय दिलंय? हा जानेवारी ते डिसेंबर असं अख्खं वर्ष आहे आणि प्रत्येक महिन्यात सरासरी किती तापमान होतं ते इथे दिलेलं आहे. जानेवारीमध्ये किती होतं? 17°C होतं. जुलैत किती दिसतंय? 35°C आहे. डिसेंबरमध्ये 16°C. असं प्रत्येक महिन्याचं सरासरी तापमान दिलेलं आहे.
आता हे तापमान दिल्यावर मी एकदम तुम्हाला विचारलं सांगा कुठल्या महिन्यात सगळ्यात जास्ती तापमान होतं, तर तुम्हाला हे शोधायला थोडा वेळ लागतो. शोधल्यावर लक्षात येते की मे महिन्यात 42°C तापमान होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला विचारलं की कुठल्या महिन्यात सगळ्यात कमी तापमान होतं, तर परत तुम्हाला हा डेटा बघायला लागतो आणि मग लक्षात येतं की डिसेंबरमध्ये सगळ्यात कमी तापमान होतं. पण ही सांख्यिक माहिती केवळ 12 महिन्याची आहे. ही जर जास्ती असेल तर उद्या समजा तुम्हाला जर 1000 महिन्यांचा डेटा दिला तापमानाचा आणि सांगितलं की कधी जास्ती तापमान होतं ते शोधा आणि कधी कमी होतं ते शोधा, तर तुम्हाला किती वेळ लागेल, बरोबर आहे. मग अशा वेळी ही सांख्यिक माहिती आलेखाच्या रूपात दाखवतात आणि आलेख बघितल्यावर बघा कसं पटकन लक्षात येतं. आलेखातला हा जो चढ उतार दिसतोय ना, हे चढ उतार बघून आपण सहज सांगू शकतो की कुठल्या महिन्यात तापमान जास्ती होतं आणि कुठल्या नाही. पटकन लक्षात येतं बघा कुठल्या महिन्यात होतं तापमान जास्ती, तर हा बघा मे महिन्यात, कारण मेचा हा स्तंभ जो आहे तो सगळ्यात मोठा आहे. त्याचप्रमाणे कधी कमी होतं तर डिसेंबरमध्ये, कारण लगेच आपल्या लक्षात येतो की डिसेंबरचा स्तंभ हा लहान दिसतो. आता मी तुम्हाला विचारलं मार्चमध्ये तापमान जास्ती होतं की जुलैत जास्ती होतं, हे स्तंभ बघून तुमच्या लक्षात येईल की जुलैमध्ये तापमान जास्ती होतं आणि मार्चमध्ये कमी होतं. चित्र रूपात किंवा आलेखाच्या रूपात ही सांख्यिक माहिती बघितली की ती पटकन आपल्या लक्षात येते, म्हणून आलेखाचा उपयोग करतात. आलं लक्षात. आता आपण आलेखाचे काही प्रकार बघूया. तर पहिला आणि कॉमनली जो वापरतात म्हणजे जास्ती प्रमाणात जो वापरतात तो प्रकार आहे स्तंभालेख. म्हणजे स्तंभालेखात काय करतात तर असे आयताकृती स्तंभ काढतात. आता इथे हे विद्यार्थी आहेत आणि त्यांना मिळालेले गुण आहेत. आता समीरला 76 गुण मिळाले, तर हा जो स्तंभ आहे तो समीरचा आहे, बरोबर आहे. 0 ते 76 असा हा स्तंभ काढलेला आहे. अमितला किती आहेत 82 गुण आहेत. मग इथून 0 ते 82 इथे दिसतंय बघा, ही 80ची रेघ आहे ना, याच्यापेक्षा थोडासा वरती आहे. 82 गुण इथे अमितला मिळालेले आहेत, ते इथे स्तंभाने दाखवलेत. अशा प्रकारे स्तंभालेख काढून आपण सांख्यिक माहिती दाखवू शकतो. पुढचा आहे तो रेषालेख. आता इथे सांख्यिक माहिती काय दिली आहे तर 2021 पासून 2025 पर्यंत 10वीला किती विद्यार्थी उत्तीर्ण झालेत त्याचे आकडे इथे दिलेले आहेत. तर 2021 साली 95 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत, म्हणून इथे आपण 95 हा बिंदू घेतला. इथे बघा हे वर्ष आहे आणि इथे हे क्रमांक आहेत किंवा उत्तीर्ण झालेल्या मुलांची संख्या आहे. तर 2021ला 95, 2022ला इथे बिंदू घेतला 97, 2023ला 91, ठीक आहे, 2024ला 89, 2025ला 98. असे बिंदू आधी काढून घ्यायचे आणि ते बिंदू असे जोडले रेषाखंडाने की आपल्याला हा रेषालेख मिळतो. अशा प्रकारे आपण रेषालेख काढून सांख्यिक माहिती दाखवू शकतो. आलं लक्षात. पुढचा जो आलेखाचा प्रकार आहे त्याला वर्तुळालेख किंवा इंग्रजीत त्याला पाय चार्ट म्हणतात आणि याचा उपयोग जास्ती करून टक्केवारीतली माहिती दाखवण्यासाठी होतो. ठीक आहे. तर इथे आपण वेगवेगळ्या डाळींच्या उत्पादनाची माहिती घेतलेली आहे. ठीक आहे. तर एकूण 100% 32% उत्पादन कसलं झाले तूर डाळीचं झाले. तर हा वर्तुळालेख बघून तुमच्या लक्षात येईल हा इथे सगळ्यात मोठा जो भाग तुम्हाला दिसतोय निळ्या रंगातला तर हा तूर डाळीचा आहे. ठीक आहे. नंतर मूग डाळ किती आहे 15%. मूग डाळ कुठली आहे इथे खाली, हा मूग डाळीचा भाग आहे. त्याच्यानंतर चणा डाळ 27%, तर हा राखाडी किंवा ग्रे रंगाचा आहे तो चणा डाळीचा भाग आहे. त्याच्यानंतर कुठला आहे उडीद डाळ. उडीद डाळ ही पिवळ्या रंगात दाखवली आणि राहिलेली मसूर डाळ सगळ्यात कमी. तर ह्या आकारांच्या लहान मोठेपणावरून आपण सांगू शकतो की कोणाचं उत्पादन किती झाले, कोणाचं जास्ती झाले, कोणाचं कमी झाले, हे पटकन आपल्या लक्षात येतं, म्हणून हा आलेख वापरतात. तर हा आलेख नेहमी किंवा जास्ती करून टक्केवारीतली माहिती दाखवण्यासाठी वापरला जातो. आता आपण स्तंभालेख वरती बघितला, आता परत एकदा बघू. तर स्तंभालेख म्हणजे काय तर सांख्यिक माहिती उभे किंवा आडवे आयत काढून दाखवली जाते. कशावर दाखवली जाते आलेखाच्या कागदावर. तर इथे उदाहरण घेतले आपण की वेगवेगळ्या धान्याचं वार्षिक कृषी उत्पादन घेतलं आणि त्याचा आलेख काढलेला आहे. तर हा पिवळा आयत जो आहे तो गव्हाचा आहे, हा गुलाबी आहे तो तांदळाचा आहे. अशा प्रकारे आपण हा उभा स्तंभालेख इथे काढलेला आहे. तसाच हा आडवा देखील काढतायत. याच्यात वेगळं काहीच नाही, फक्त दाखवायची पद्धत वेगळी. ते इथे आपण एक्स अक्षावर धान्य घेतले आणि वाय अक्षावर क्विंटल मधलं उत्पादन घेतले. इथे बरोबर उलट केले, वाय अक्षावर घेतले धान्य आणि एक्स अक्षावर घेतले उत्पादन. ठीक आहे, एवढा त्याच्यात फरक आहे.
तर अशा दोन प्रकारे स्तंभालेख काढता येतो. स्तंभालेखाचा उपयोग सगळ्यात जास्ती होतो, बऱ्याच क्षेत्रामध्ये होतो. तो काढायलाही सोपा असतो, त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याचा उपयोग होतो. आणि दुसरा प्रकार कुठला जास्ती वापरला जातो तर तो आहे रेषालेख. हा देखील बऱ्याच ठिकाणी वापरला जातो. ठीक आहे, तर हे 3 मुख्य प्रकार होते आलेखाचे. आणि स्तंभालेखाचा उभा स्तंभालेख आणि आडवा स्तंभालेख आपण बघितला. आता विभाजित स्तंभालेख म्हणजे काय ते बघूया. आता इथे आधी हा डेटा किंवा ही माहिती बघा कशी आहे. तर इथे 3 राज्य आहेत आणि ह्या 3 राज्यात या वर दिलेल्या धान्यांचं उत्पादन घेतलेलं आहे. म्हणजे गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका आणि सोयाबीन अशी 6 धान्य आहेत आणि 3 राज्य आहेत. आता खाली जो आलेख काढलाय तो स्तंभालेखच आहे, पण त्याला विभाजित स्तंभालेख म्हणतात. आता विभाजित म्हणजे काय ते बघा. तर आपण काय केले, एक अक्षावर काय घेतले तर धान्य घेतले, बरोबर. इथे धान्य घेतले. त्याच्यानंतर वाय अक्षावर काय घेतले तर उत्पादन घेतले. ते क्विंटल मध्ये ते उत्पादन आपण इथे घेतलेले. ठीक आहे, आता इकडे बघा, इथे महाराष्ट्रात गव्हाचं उत्पादन किती झाले 150 क्विंटल असं धरून चला. 150 क्विंटल. ही काय खरी माहिती नाहीये, ही काल्पनिक माहिती आहे. समजा 150 क्विंटल असं गव्हाचं उत्पादन झालं. ठीक आहे, आणि इथे महाराष्ट्र कुठल्या रंगाने दाखवलाय तर निळ्या रंगाने दाखवलाय. कर्नाटक केशरी किंवा नारिंगी रंगाने दाखवलाय आणि राखाडी रंगाने दाखवलाय तेलंगणा. ठीक आहे, तर महाराष्ट्रातल्या गव्हाचं 150 क्विंटलचं उत्पादन आपण इथे दाखवलं आणि तो जो स्तंभ आहे तो निळ्या रंगाचा. त्याच वेळेला कर्नाटकात 360 क्विंटल गव्हाचं उत्पादन झाले आणि ते आपण इथे केशरी रंगात त्याच्या वरतीच दाखवलंय, बरोबर आहे. महाराष्ट्राची जी गव्हाची माहिती आहे 150 क्विंटल, त्याच्या वरतीच कर्नाटकातल्या गव्हाची माहिती किंवा गव्हाचं उत्पादन आपण दाखवलेलं आहे. त्याच्यावरती आपण तेलंगणाचं उत्पादन दाखवलं, बरोबर. तर अशा प्रकारे जो आलेख काढतात त्याला विभाजित स्तंभालेख म्हणतात. म्हणजे स्तंभ एकच आहे पण त्यात वेगवेगळे भाग केलेले आहेत. ते वेगवेगळे भाग या उदाहरणामध्ये वेगवेगळी राज्य दर्शवतात म्हणून तो रंग आपण वेगवेगळा वापरलेला आहे. तर याला म्हणतात विभाजित स्तंभालेख. तसं तांदळाचं केलंय. तर महाराष्ट्रात किती 400 क्विंटल तांदळाचं उत्पादन झाले, कर्नाटकात झाले 650 क्विंटल आणि त्याच वेळेला तेलंगणामध्ये झाले 900 क्विंटल. तर ही माहिती तांदळाच्याच एका स्तंभामध्ये आपण दाखवलेली आहे. आलं लक्षात. तर ह्याला म्हणतात विभाजित स्तंभालेख. तर ह्या प्रकरणामध्ये आपण स्तंभालेख आणि विभाजित स्तंभालेख वापरून काही उदाहरणं पुढे सोडवणार. ठीक आहे, आलं लक्षात. आलेख म्हणजे काय तर आपण पटकन बघूया की आपण या व्हिडिओमध्ये सुरुवातीपासून काय बघितलं. पहिलं काय बघितलं तर माहिती किंवा सूचना या चित्ररूपात दाखवतात. तर का दाखवतात चित्ररूपात तर चित्ररूपात माहिती किंवा सूचना दाखवल्या त्या आपल्याला पटकन लक्षात राहतात आणि जास्ती काळ लक्षात राहतात. ठीक आहे, म्हणून माहिती किंवा सूचना या चित्ररूपात दाखवतात. जेव्हा सांख्यिक माहिती चित्ररूपात दाखवतात तेव्हा त्याला काय म्हणतात आलेख. आलेखाचा उपयोग काय असतो तर माहिती लवकर आणि सोप्या पद्धतीने लक्षात येते. 2 किंवा अधिक गोष्टींची तुलना करणं सोपं जातं आणि त्याचप्रमाणे माहितीतील वाढ किंवा घट किंवा चढ उतार आपल्याला पटकन लक्षात येतात म्हणून आलेख वापरतात. आणि नंतर आपण आलेखाचे प्रकार बघितले. तर त्याच्यातला पहिला होता स्तंभालेख, दुसरा होता रेषालेख, तिसरा होता वर्तुळालेख किंवा पाय चार्ट. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं स्तंभालेख 2 प्रकारे काढता येतो. उभा स्तंभालेख असतो आणि आडवा स्तंभालेख असतो. आणि त्याचबरोबर आपण विभाजित स्तंभालेखाचं हे शेवटचं उदाहरण बघितलं. आलं लक्षात. तर ही होती आलेखाची अगदी प्राथमिक माहिती की आलेख म्हणजे काय आणि तो कशासाठी वापरतो. ठीक आहे, याच्या पुढे जाऊन आपण काही उदाहरणं पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. ठीक आहे, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा. त्याचप्रमाणे तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर जास्तीत जास्ती शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर कृपया आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.